गहाणखत म्हणजे काय? पूर्वीच्या काळात गहाण या शब्दाचा अर्थ सावकाराकडे दागिना गहाण टाकणे या व्यवहाराशी निगडीत होता. मात्र बँकिंग व्यवसायाची भरभराट झाल्यानंतर बँकेशी कर्ज व्यवहारात करावयाचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे गहाणखत असा परिचय लोकांना झाला. बँकेकडून कर्ज घेताना सिक्युरिटी म्हणून आपल्या मालकीची मालमत्ता बँकेस तारण द्यावी लागते. या मालमत्तेचे दोन प्रकार पडतात, एक स्थावर आणि दुसरी जंगम मालमत्ता. यापैकी जेव्हा स्थावर मालमत्ता बँकेस गहाण ठेवली जाते, तेव्हा त्याचे गहाणखत केले जाते. आता या गहाणखताचे सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नोंदीत गहाणखत आणि दुसरे म्हणजे अनोंदीत गहाणखत. नोंदीत गहाणखताला रजिस्टर्ड मॉर्गेज किंवा इंग्लिश मॉर्गेज किंवा सिंपल मॉर्गेज असेही म्हटले जाते. तर अनोंदीत गहाणखतासाठी इक्विटेबल मॉर्गेज अशीच कायदेशीर संज्ञा आहे. नोंदीत गहाणखत हे दुय्यम निबंधकाकडे जाऊन ते नोंद करावे लागते, तर इक्विटेबल मॉर्गेज हे बँकेकडे अथवा संबंधित वित्तीय संस्थेकडे, आणि हे केवळ टायटल डीड अथवा संबंधित मालमत्तेचे दस्तऐवज सुपूर्द करून करता येते. असा मूलभूत फरक इक्विटेबल मॉर्गेज आणि रजिस्टर्ड मॉर्गेजमध्ये आहे. सध्या दोन्ही मॉर्गेजला स्टॅम्प ड्युटी ही सारखीच द्यावी लागते आणि ही स्टॅम्प ड्युटी कर्ज रकमेवर निर्धारित केली जाते. रजिस्टर्ड मॉर्गेजच्या प्रकारात त्या कर्जदाराला मॉर्गेजच्या स्टॅम्प ड्युटी शिवाय वेगळी रजिस्ट्रेशन फी त्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भरावी लागते. मात्र इक्विटेबल मॉर्गेजमध्ये सदरचे गहाणखत हे रजिस्टर्ड कचेरीमध्ये होत नसल्याने त्याची रजिस्ट्रेशन फी कर्जदाराला भरावी लागत नाही.